सगळं एकटीने केलं रे तिने यावेळी. आणि फुलांची आरास तर काय केलीये यार. स्वतः पहाटे उठून फुलं घेऊन आली आणि सरप्राईज. आणि उकडीचे मोदक सुद्धा केलेत. पहिल्या प्रयत्नात एकासारखे एक. नाजूक काम असतं रे ते. आणि आज सुद्धा गौरीचं इतक्या मनोभावे करतेय ना. आईला US ला जावं लागलं ना ताईच्या डिलिव्हरीसाठी. पण ही म्हणाली, आई तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं व्यवस्थित करते. अभिमान वाटतं रे. आपण कौतुक नाही करणार तर मग कोण करणार, हो की नाही. ओके चल बाय. आईने काढून ठेवलेले सगळे दागिने मिळाले ना तुला? आज रात्री मित्रांचा काही प्लॅन ठरतोय का? नाही. का ग? गणपती नंतर फक्त बॉईज वाल्या ट्रिपवर जाणार आहेस? तसं काही नाहीये. प्लीज सरळ सरळ सांग तुला माझ्याकडून काय हवंय. हे मित्रांसमोर खोटं कौतुक करू नकोस. अगं नाही, खरंच मनापासून बोलत होतो मी. इनफॅक्ट सकाळी आईचा पण फोन आला होता. ती खूपच कौतुक करत होती तुझं. मला म्हणाली आज गौरीसाठी तिला अजून एक दागिना दे. पिढ्या पिढ्यांच्या विश्वासाची अविरत ही गुंफण. अगं हा दागिना घरच्या गौरीसाठी आहे. आईंना सांगायला हवं. दागिना खूप आवडला. ए हॅलो, मी फक्त आईचं नाव पुढे केलं. बाकी क्रेडिट माझंच आहे. माहितीये. माझ्यासाठी तूच माझी गौरी, तूच दुर्गा, तूच अंबा आणि तूच लक्ष्मी. वामन हरी पेठे ज्वेलर्स 115 वर्षांपासून महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती.